तर थेट जाणार आहोत. पंकजा मुंडे बोलतायत. तुला उचलूनच फेकतो बाहेर. सगळे कोणी भंगार नाही त्या इथे तरी. आज राज्यामध्ये सगळ्या राज्याचं लक्ष लागून असलेलं उपोषण जे मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी मी जाहीर केलं होतं. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचा वसा हा मी कायम चालवेन हा शब्द मी गोपीनाथ गडाच्या मुंडे साहेबांच्या साक्षीने दिला होता. आणि हेही सांगितलं होतं की मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पार्टी मी अजिबात भारतीय जनता पार्टी सोडणार अशा अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये. आणि त्यामुळे आज गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान च्या माध्यमातून जाहीर केलेलं हे उपोषण भारतीय जनता पार्टीने सफल करण्यामध्ये योगदान दिला असा सुवर्ण योग दुग्ध शर्करा योग या उपोषणाच्या निमित्ताने आलेला आहे. मी पण अनेक पाहिले. आज मंचावर आमचे अत्यंत ज्येष्ठ मार्गदर्शक ज्यांनी अगदी जुन्या आठवणी सगळ्या ताज्या केल्या आमचे हरिभाऊ नाना. आम्ही म्हणायचो आमचे मॉनिटर होते ते, कारण ते अध्यक्षाच्या खुर्चीवर असायचे आणि सभागृह चांगलं अत्यंत शिस्तीत चालवायचे. मंचावर उपस्थित विरोधी पक्ष नेते प्रवीणजी दरेकर, आमचे महादेवजी जानकर, आमचे बंधू, आमच्या खासदार प्रीतमताई, आमच्या ज्यांनी मला वाघीण ही उपाधी दिली आहे, आणि ते आमचे सुजित सिंगजी ठाकूर, माझ्या संघर्ष यात्रेचे प्रमुख आमचे डॉक्टर साहेब, इथे उपस्थित भाऊरावजी देशमुख, मंचावर उपस्थित टीपी मुंडे सर, आमचे सुरेशजी धस, रमेशरावजी आडसकर, रमेश पोकळे, आमचे बीडचे अध्यक्ष राजेंद्र मस्के, सचिव राजेशजी देशमुख, इथे जांभळ्यांना जुगल सेठ, केशवदादा, प्रकाश सेठ, सतीश मुंडे, रमाकांत बापू, मला सगळ्यांचीच नावं घेता येतील. आमचे इजाज देशमुख, भीमरावजी दोंडे साहेब, मेघना बोर्डीकर, मंचावर उपस्थित गजाननजी घुगे, मंचावर उपस्थित नमिता मुंदडा येऊ शकले नाही पण त्यांचे सासरे आले, त्यांचे प्रतिनिधी आमचे नंदुशेठ मुंदडा, आमचे तानाजी मुटकुळे. कोण रे एवढे गर्दीत मला आमदार कोणी दिसना. प्रवीणजी घुगे, अभयजी चाटे, गौरवांचं आधीच घेतलं नाव, प्रोटोकॉल आहे आपला. आमचे कानाला पट्टी बांधून ओळखूची ना चेहरा आमचे नारायण कोचे, आमचे लाडके आमदार आहेत. इथे उपस्थित सर्व आमचे मंगरुळे आप्पा, गौरवांचं आधीच नाव घेतलं. कुठे प्रशांत बन आहेत आता थोडं इकडे तिकडे गेले असतील. सर्व मराठवाड्यातील पदाधिकारी, जिल्ह्याचे अध्यक्ष, आमदार आणि समोर उपस्थित 72 उपोषण करताय. कारण तुम्ही सुद्धा जो माणूस मी इथे आले 10:30 पावणे 11ला तेव्हा उभा होता तो आत्ताही उभाच आहे, आणि जो बसला होता तो बसलेलाच आहे. आता तुम्ही उठल्यावर थोड्या वेळ पायाला मुंगे आलेले असतील तुमच्या, म्हणजे तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर उपोषण केलं. एक पाण्याचा थेंब सुद्धा, एक खारेमुरीवाला मगा घुसला तर सगळ्यांनी त्याला हाकलून आला, चाल तिकडे आमचं उपोषण चालू आहे, तू कशाला आला. म्हणजे इतक्या प्रेरणेने तुम्ही इथे आलात. मी नतमस्तक होऊन तुमचे मनापासून आभार मानते. मी नतमस्तक होऊन मंचावरच्या सगळ्या मान्यवरांचे आभार मानते की त्यांनी हे उपोषण यशस्वी करण्यासाठी आपापल्या परीने मोठं योगदान दिलेलं आहे. हे उपोषण मला सभा घ्यायची सवय, यात्रा काढायची सवय, मोठ्या मोठ्या कार्यक्रमाला जाऊन मार्गदर्शन करायची सवय, पण उपोषणात माझे कार्यकर्ते जरा उत्साही आहेत आणि ते कशा बसून राहतील. पण मला तुमची दृष्ट काढावी वाटते की तुम्ही बसूनही राहिलात आणि कार्यक्रमाचा उत्साही कायम ठेवलात, भाषणांना दादही दिली, गाणेही म्हणलात. म्हणजे आज तुमचं काय करावं, तुम्हाला काय तुमच्यावर काहीतरी वळून टाकायची वेळ आलेली आहे. असे गुन्हे विरोधी पक्षात आले की तुम्ही फार चांगलं वागता मला, आणि म्हणून त्या विरोधी पक्षातच राहता का असा प्रश्न पडायला लागतो. त्यामुळे हे एकदम सगळे माझे गुणी कार्यकर्ते, आणि नुसतं इतकं प्रेम आहे आपल्या ताईवर की उपाशी तपाशी बसले ते. आता घरी काही न्यारी फेरी झाली असेल, बायकोने दिली असेल तर माहित नाही, पण माझे 5 वाजता निघाले. मग कोणती बायको आजकाल 5 वाजता देते खायला, अवघड आहे अवघड. म्हणजे तुमचं उपोषण हे माझ्या बरोबर झालं. उपोषणाला आता 50-50 लोक थांबले, आंदोलन झालं हे मी बघितलंय, पण मंडप भरून वाया चाललं, इकडे लोक तिकडे लोक इकडे लोक. हे उपोषणाचं साफल्य आहे. कारण हे उपोषण माझं नाही आहे, माझ्यासाठी नाही, हे तुमच्यासाठी मराठवाड्यासाठी आहे.
आणि मराठवाड्याच्या पाण्यासाठी हा विषय मी निवडला, कारण पाणी हा माझा महत्वाचा विषय. मी पाण्यावर अनेक वर्ष काम केलं. विरोधी पक्षात मी राजकारणात यायच्या आधी पाण्यावर काम करत होते. विरोधी पक्षात यायच्या असताना, आमदार असताना काम केलं आणि सत्ताधारी पक्षाचे झाल्यावर तर त्याच्या योजना केल्या. आणि आज तर मी काहीच नाहीये, तरीही पाणी हा विषय माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, कारण माझ्या मराठवाड्याचं जीवन हे पाण्याच्या भोवती गुंफलेलं आहे. माझं यशस्वी हे उपोषण का झालं? कारण तुमच्या मनातला विषय हा मी या उपोषणामध्ये घेतलेला आहे. आता मराठवाड्यामध्ये मी एक समाजसेविका म्हणून काम करणार. भाजपची तर मी कार्यकर्ता आहेच, पण शेवटी आज एक समाजाचं बांधिलकी म्हणून, समजा मी लोकप्रतिनिधी नाही, समजा राजकारणामध्ये जर आज कोणत्या सक्रिय पदावर नसले, तरी तुमच्या मनावर जोपर्यंत माझे आशीर्वाद, तुमचे आशीर्वाद मला आहेत आणि तुमच्या मनावर जोपर्यंत आरूढ आम्ही झालेलो आहोत, मला कशाची भीती नाही, मला कुठल्याही गोष्टीची लालसा नाही. मी एक वाक्य नेहमी म्हणायचे ना, तलाश कर मुझे जमीन और आसमान की गर्दिशों में, ना तलाश कर मुझे जमीन आसमान की गर्दिशों में, तेगर तेरे दिल में नहीं हूं तो कहीं नहीं हूं मैं. जोपर्यंत तुमच्या मनात माझं स्थान आहे, तोपर्यंत माझ्या जगातलं सगळ्यात उच्च स्थानावर मी आहे. ज्या दिवशी तुमच्या मनात माझं स्थान नाही, मला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष केलं तरी त्याची काही चव नाहीये, त्याला काही अर्थ नाही. आणि म्हणून आज मी जे उपोषण केलं ते तुमच्या बळावर केलेलं आहे, कारण मला माहिती आहे की या उपोषणामध्ये माझ्या बरोबर उपाशी राहण्यासाठी, माझ्या ताटातला घास खाण्यासाठी एक वेळ मागे राहताल, पण माझ्या बरोबर उपाशी राहण्यासाठी तुम्ही सगळे खाणार. या मराठवाड्याला चांगले दिवस आणण्यासाठी आयुष्य अनेक लोकांनी खर्च घातले. मी पक्षाचे जोडे बाजूला ठेवून या उपोषणामध्ये सर्वांनी सकारात्मक भूमिका घ्यावी आवाहन केलं. मी कोणावरही टीका न करण्याची भूमिका ह्याच्यासाठीच घेतली का सरकार अजून नवं आहे. सरकारला येऊन 100च दिवस झालेत आणि सरकारला आल्यावर 100 दिवस झाल्यावर त्यांच्यावर टीका करणं म्हणजे हे सरकार आल्याचा पोटशूळ आहे माझ्या मनामध्ये असं वाटण्याची शक्यता येते. हे सरकारला मनापासून शुभेच्छा आहेत. या सरकारने आमच्या सरकारपेक्षा सुद्धा चांगलं काम करून दाखवावं आणि लोकांचं मन जिंकावं, एवढी साधी अपेक्षा आहे. ते करतील का नाही हे भविष्यामध्ये कळेल. आणि म्हणून कुणावर टीका करायची नाही, कारण 100 दिवस झालेत सरकारला. आता अपेक्षा करायची. मी सांगितलं उपेक्षा नाही करायची. आक्षेपांचं हे उपोषण नाही, हे अपेक्षांचं उपेक्षा. आपण अपेक्षा कुणासाठी करून करतो? लेकरं आपल्या आई वडिलांकडून अपेक्षा करतात. आपल्या जसं हे आज जनता ही सरकार मायबाप आहे आणि सरकारकडून अपेक्षा करते. आणि आज जनतेची अपेक्षा आहे की मराठवाड्याला एक स्वप्न पडलं होतं, 5 वर्षांमध्ये ते स्वप्न पूर्तीकडे आम्ही वाटचाल सुद्धा केली होती आणि ते स्वप्न या सरकारने पूर्ण करावं. पाणी आहे तर सगळं आहे. तुम्ही कर्जमाफी, कर्जमुक्ती ह्या सगळ्या गोष्टी बोलायची गरजच नाही पडणार जर आम्हाला पाणी दिलं तर. सरकार आमचा शेतकरी इतका स्वाभिमानी आहे, तो कोणाच्या दारात जाणार नाही, सावकाराच्या, बँकेच्या. त्याचं जर पीक त्याला मिळालं, त्याच्या शेतामध्ये पाणी मिळालं आणि त्याच्या पिकाला भाव मिळाला, तर हा स्वाभिमानी शेतकरी कधी गळ्याला कासरा घालून त्याला घ्यायची गरज पडणार नाही. आणि म्हणून या शेतकऱ्याला चांगले दिवस आले पाहिजे. शेती आहे, पाणी आहे तर पीक आहे, पीक आहे तर आमदनी आहे, आमदनी आहे तर आपले लेकरं बाळ शिकतील. शेतकऱ्याला वाटतं माझाही मुलगा शिकावा, मोठा व्हावा, माझ्या मुलीला शिक्षण मिळावं, पोषण मिळावं आणि हे त्याचे स्वप्न पूर्ण होतील. या मराठवाड्यातल्या तरुणाला रोजगार मिळेल, इथे उद्योगधंदे वाढीला लागतील. नाही तर आज पाणी नसल्यामुळे अनेक उद्योगधंद्यांना बंद करण्याचे आदेश येतात, कारण ते उद्योगधंदे चालू शकत नाहीत पाण्याच्या अभावी. मी या मराठवाड्यामध्ये मुंडे साहेबांना मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करण्याचं स्वप्न बघताना पाहिलं. कृष्णा खोऱ्याचं पाणी आणण्याचा प्रयत्न जर कुणी केला असेल पहिल्यांदा 250 कोटी देऊन, तर ते गोपीनाथ मुंडे साहेबांनी युतीच्या शासनामध्ये केला. या मराठवाड्याला दुष्काळातून मुक्त करून या मराठवाड्याला केवळ ऊसतोड कामगारांचा जिल्हा नाही, कारखान्यांच्या जिल्ह्यांचा मराठवाडा बनवण्याचं काम करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. पण आज मी बघते, मी एक कारखानदार आहे, खूप अडचण आहे. आता कोर्ट कचेऱ्या, बँका, जप्त्या चालू होणार आहेत, कारण ऊसाला द्यायला शेतकऱ्याचे पैसे नाही, साखर पडलेली आहे, ऊसाचे भाव जास्त आहेत. कारखान्यांची अडचण आहे. कारखान्यांची अडचण आहे का? कारखाने हे शेतीवर आधारित उद्योग आहे. शेतीची अडचण आहे, कारखाने शेतीवर आधारित आहे, उद्योगाची अडचण आहे. कसं माझ्या मराठवाड्याच्या तरुणाला रोजगार मिळेल, कसं त्याचं जीवन समृद्ध होईल. मी आज पश्चिम महाराष्ट्रात जाते, मी कोकणात जाते. प्रवीणजी दरेकर, आपण कोकणातले आहात. आपल्याकडे एका कार्यक्रमासाठी मी आले होते आणि माझे डोळे दिपून गेले. डाव्या बाजूला खळखळ नद्या, उजव्या बाजूला पुलावरून जाताना वाटायचं मला हे समुद्र आहे का नदी. असलं पाणी बघून माझ्या डोळ्यामध्ये हाव. कधी बघितले असेल कुणी तर पाण्यासाठी बघितले असेल. माझ्याबरोबर प्रशांत ठाकूर होते आमदार. ते म्हणले ताई तुम्ही पाण्याकडे इतक्या कौतुकाने का बघायले? मी म्हणलं आम्हाला पाणीच बघायची सवय नाही, आम्ही पुलावरनं जातो तर आमच्या नद्या कोरड्या बघायची सवय, तुमच्याकडे पाणी बघितलं तर मी अशा बद्दीसारखं पाणी बघायले. म्हणजे त्यांना ते म्हणजे ताई तुम्हाला एवढं पाण्याची तुमची एवढी तळमळ आहे.
म्हणजे लोक दुष्काळी भागातून येतात पण पाण्याकडे बघून ही भावना तुमच्या मनामध्ये, कारण माझ्या लोकांकडे हे पाणी नाही. एक माझ्या लोकांना असं पीक मिळावं, पाणी मिळावं, शिक्षण मिळावं, पोषण मिळावं, आरोग्य मिळावं, रोजगार मिळावा. माझ्या मराठवाड्यातले लोक पोटाची खळगी भरण्यासाठी कुठे पिंपरी चिंचवड, कुठे पनवेल, कुठे मुंबई, कुठे पुण्याच्या बाहेर जाऊन वसलेले आहेत आणि आता पुराल्यासारखं मुंबईच्या ठिकाणी राहतात. कोणी मजुरी करतं, कोणी टॅक्सी चालवतं, कोणी वजन उचलतं पाठीवर. या गरीब लोकांना स्वतःची जी 2-4 एकर जमीन आहे ती कसायची क्षमता प्राप्त झाली, त्या मराठवाड्यातलं स्थलांतर थांबेल. ही साधी भावना आहे. आता काही लोक म्हणे आता सरकारमधून आले, मग तुम्ही तुमच्या सरकारमध्ये काय केलं? काही लोक म्हणजे 1-2 लोक बोलले, काही फार लोक बोलले नाही, पण 1-2 लोक बोलले, ठीक आहे, त्यांच्या बिचाऱ्यांच्या भावना मी समजून घेते. मला सध्या कोणाचा राग आणि लोभ काहीच नाहीये, कारण मी सामाजिक कार्यकर्ती आहे. माझ्या या उपोषणाला अनेक एनजीओनी समर्थन दिलं. आज तृप्ती देसाईंनी सुद्धा आपल्या उपोषणाला समर्थन दिलंय. हे पंकजाताईंच्या उपोषणाला समर्थन आहे. म्हणजे सामाजिक कार्य म्हणून हे आम्ही काम करतो. कोणी म्हणलं असेल, त्यांना वाटलं असेल मी काही राजकीय आरोप करेन, काही सरकारच्या विरोधात हे उपोषण करेन. आज नाही करणार. आज सरकारच्या विरोधात उपोषण करायचा दिवस नाही, सरकारचं लक्ष वेधण्याचा दिवस आहे. हे लाक्षणिक उपोषण आहे आणि या उपोषणाच्या माध्यमातून या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचं लक्ष वेधण्याचं काम हे आम्ही केलेलं आहे. स्वतः या राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते सुद्धा या उपोषणासाठी आले आणि या उपोषणाची सुरुवात करून शुभेच्छा देऊन ते गेलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा त्यांचं म्हणणं मांडलं की आम्हाला टीका करायची नाही, पण भविष्यामध्ये आम्ही हे जे लक्षणीय उपोषण केलंय, लाक्षणिक उपोषण केलंय, याची दखल नाही घेतली तर मग आम्हाला त्याच्यावर विचार करावा लागेल. पण मला विश्वास आहे या महाराष्ट्रामध्ये एक आगळं वेगळं सरकार तर आलंय हे खरंय. ज्या 3 पक्ष एकमेकांबरोबर बसू शकत नव्हते ते 3 पक्ष बसून जर सरकार दिलंय, आम्हाला काय, आम्हाला जनतेला चांगलं केलं, आमचा तो मुद्दा आहे. या सरकारमध्ये आता पहिल्यांदा ठाकरे घराण्यातला मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लागला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या जनतेच्या फार अपेक्षा आहेत. मला जेवढा माझा परिचय, मला पत्रकार विचारत होते तुमचे आणि उद्योगजींचे एवढे चांगले संबंध आहेत, तुम्ही त्यांना प्रत्यक्षात जाऊन भेटून हे सांगू शकत होता, उपोषण का केलं? आता हे कसं, म्हणजे कुठली गोष्ट ही माझी चळवळ आहे आणि हे चळवळीचं लक्षणीय मी या लोकांच्या साक्षीने, लोकांच्या बरोबरीने हे करते. मी नक्की त्यांची भेट घेईन आणि मला विश्वास आहे की एक संवेदनशील मुख्यमंत्री, एक सकारात्मक मुख्यमंत्री या मागण्या कधीही नाकारू शकत नाही. आमच्या काळात आम्ही जी कधीही शक्य नाही झालं कोणत्याही सरकारला, सुजितसिंग ठाकूरांनी त्याचा उल्लेख केला, ती पर्यावरणाची आम्हाला एक परवानगी पाहिजे होती. ती परवानगी आम्ही दिल्लीवरनं करून घेतली आणि म्हणून कृष्णाचं पाणी आमच्या मराठवाड्यासाठी येण्याच्या साठीचा सगळ्यात मोठा अडथळा हे दूर झाला. कारण आमची इच्छाशक्ती, ही इच्छाशक्ती या सरकारमध्ये आहे असं मी गृहीत धरते. ही इच्छाशक्ती आमच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आहे असं मी गृहीत धरते आणि त्यांना आव्हानही करते, त्यांची भेटही घेईल की तुम्ही या मागण्या आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आम्ही मागण्यांचे बॅनर लावलेत, ते बॅनर मागण्यांचे निवेदन दिलेत. कृष्णाचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे, इथे पाणी अडवा, पाणी जिरवा झालं पाहिजे. या भागामध्ये बीड जिल्ह्याचा अनेक वर्षाचा प्रश्न जो पाण्याचा आहे, आमचं 17 TMC हक्काचं पाणी ते आम्हाला मिळालं पाहिजे. मराठवाड्याच्या सिंचन अनुशेषासाठी दरवर्षी बजेटमध्ये अधिकची ग्रांट आम्हाला दिली पाहिजे. या आमच्या मागण्या आहेत आणि या मागण्या तुम्ही पूर्ण कराव्या. आता आम्ही सरकारमध्ये नाहीये, तुम्ही आहेत, त्यामुळे आमची अपेक्षा आहे की या मागण्या तुम्ही पूर्ण कराव्या. आमच्याकडे असतात आम्ही केल्याच असतात, त्याच्यात काही वाद नाही, त्या पूर्ण कराव्या अशी आमची अपेक्षा आहे आणि या मागण्या आपण पूर्ण कराल. मराठवाड्यामध्ये जर एक कॅबिनेट घेतली, या मंत्रिमंडळाची एक बैठक घेतली तर केवळ मराठवाड्याच्या प्रश्नांवर, मराठवाड्याच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होईल आणि मराठवाड्याला न्याय मिळेल. कारण आम्ही जेव्हा मराठवाड्यामध्ये कॅबिनेट घेतली होती तेव्हा 32,000 कोटीचे प्रकल्प मराठवाड्यासाठी आम्ही डिक्लेअर केले होते आणि त्याच्यामधले अनेक प्रकल्प आम्ही चालू सुद्धा करून दिले. आता तुम्ही म्हणाल प्रकल्प कुठे आहेत? आता एका प्रकल्पाची साईज आहे 6,000 कोटी आणि त्या प्रकल्पाला लागणारा वेळ 7 वर्षे. आता त्या प्रकल्पाचे उद्घाटन हे सरकार करू शकतं येतं. आता आम्ही काम तर केलेले, पण ते जलदगतीने व्हावं याची आमची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा साधी अपेक्षा आहे आणि ही सरकार पूर्ण करेल असा मला विश्वास आहे. कारण मला कोणावरही टीका करायची नाही, कोणावरही नाहक मला म्हणजे कुठल्याही टिप्पण्या करायच्या नाही, नावं ठेवायची नाही, दूषणं लावायची नाही. पण हे काम आज आम्ही तुमच्याकडे जी सकारात्मकता दाखवतो ती भविष्यामध्ये आम्ही दाखवावी, यासाठी आता तुम्हाला काम करून दाखवायची गरज. जनतेच्या अपेक्षा तुम्ही उंचावलेल्या आहेत आणि म्हणून मराठवाड्यामध्ये एक कॅबिनेट घ्या, या मराठवाड्याला न्याय द्या. मराठवाड्यामध्ये अनेक मुंडे साहेबांवर प्रेम करणारे लोक आहेत तुम्ही. या मराठवाड्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंवर पण प्रेम केलं, या मराठवाड्यांनी शिवसेनेला भरभरून दिला,
या मराठवाड्याने आता राष्ट्रवादीचे हे आमदार निवडून आले, घ्यावा पुढाकार सगळ्यांनी, घ्यावे माझ्या मराठवाड्यामध्ये इथे कॅबिनेट आणि या मराठवाड्याचे प्रश्न मार्गी लावावे, एवढा साधा आम्हाला अपेक्षा आहे. काय चूक आहे ही अपेक्षा? त्याच्यामध्ये कुठल्या पक्षाचा विषय, त्याच्यामध्ये मला काय मिळणार आहे? समजा मराठवाड्याला पाण्याचा प्रश्न लाभला, मराठवाड्याची कॅबिनेट झाली, तर काय मला दुसऱ्या दिवशी काही मिळणार आहे का त्याच्यातून? तर माझ्यासाठी मी हे काही करते तर हे माझ्यावरचे आरोप खरे आहेत. कसं मी सांगते, कारण मला चैन पडत नाही. पंकजा मुंडे संघर्ष करो हम आपके साथ, ही घोषणा बरोबर आहे, कारण मी संघर्ष नाही केला तुम्ही कुठं जाता? मी आगे बढ़ले तर तुम्ही माझ्यावर आगे येणारच आहेत, पण मी संघर्ष केला तरच तुम्ही मैदानात येणार आहेत, नाही तर घरातून बघणार आहेत. तुमचं मला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही माझ्याबरोबर आलात, मी आणि तुम्ही मिळून संघर्ष केला, तर हे माझा स्वार्थ आहे. माझा स्वार्थ एवढाच आहे की जे स्वप्न मी सत्तेमध्ये बघितले होते आणि जे परत जर सत्ता आली असती तर तात्काळ पूर्ण करण्यासाठी आम्ही पावलं उचलले होते, ते स्वप्न पूर्ण व्हावे. आणि ते स्वप्न इथे माझ्यासाठी, प्रीतम मुंडेसाठी नाही, मंचावरच्या कोणासाठी नाही, ते स्वप्न या मराठवाड्यातल्या गरीब वंचित जनतेसाठी आहेत, या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी. आणि म्हणून हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझा विश्वास आहे की सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे मराठवाड्यामध्ये लवकर कॅबिनेट घेतील. पाणी परिषद घेण्याचा उल्लेख कोणीतरी केला तर चांगलाच आहे. आमच्या उपोषणाचं हे जर फलित होत असेल आणि एखादा विषय इथे हाताळला जात असेल तर मराठवाड्याच्या जनतेसाठी काय चांगलं असेल, तर त्याच्यामधनं आम्हाला काही पद मिळणार नाही, त्याच्यातनं आम्हाला कुठली प्रतिष्ठा मिळणार नाही. आणि हो स्वार्थ आहे. या शेतकऱ्याला चांगलं पीक मिळालं तर माझा स्वार्थ आहे. या शेतकऱ्याला चांगली आमदानी मिळाली तर माझा स्वार्थ आहे. या शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळाला तर हो माझा स्वार्थ आहे. या शेतकऱ्याच्या मुलांचं शिक्षण त्याला करता आलं तर हो माझा स्वार्थ आहे. या शेतकऱ्याची लेकरं कुठेतरी नोकऱ्या करायला शहरामध्ये नाही गेली आणि स्वतःच्या पायावर उभी राहिली तर हो माझा स्वार्थ आहे. आणि असा स्वार्थ माझ्या मनामध्ये नेहमी राहणार, कारण मुंडे साहेबांनी जनतेचा स्वार्थ आपला स्वार्थ मानण्याचे आमच्यावर संस्कार केलेत, तर असे स्वार्थ माझ्या मनामध्ये आहेत. मराठवाड्याचं भाग्य उजळावं, मराठवाडा समृद्ध व्हावा, हे स्वार्थ. मी सांगितलं, मी कोकणात झाले 100% स्वच्छ कोकण आहे. आपल्याला स्वच्छ वेळ लागला, कारण गरिबी आहे, 18 विश्व दारिद्र्य आहे, मागासलेपण आहे, शिक्षण आहे, स्त्रीभ्रूण हत्या आहे. त्या अडचणी कशामुळे? आर्थिक समृद्धीच्या माध्यमातून या सगळ्या अडचणी दूर करता येतील. आर्थिक समृद्धी कशी करता येईल? जास्तीत जास्त लोक काय करतात? शेती करतात, शेतीवर आधारित उद्योग करतात, त्यांना ताकद दिली जाईल, रोजगार उपलब्ध करून दिला जाईल, तर या मराठवाड्याचं भविष्य बदलेल. ज्यावेळी मराठवाड्याला नेतृत्व मिळालं, मी म्हणलं पक्षाचे जोडे बाजूला करावे, जायकवाडीचा निर्णय झाला, मराठवाड्याला नेतृत्व मिळालं नाही तर जायकवाडी कधीच झालं नसतं. शंकरराव चव्हाणांनी त्यावेळी पुढाकार घेतला आणि जायकवाडी सारखा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केले. या मराठवाड्याने मुंडे साहेबांचं नेतृत्व पाहिलं, विलासरावांचं नेतृत्व पाहिलं, पण आज हे लोक इथे नाहीये आणि आम्ही त्यांचे नाव नुसते घेऊ शकत नाही. आम्ही त्यांच्या विचारांवर चाललो पाहिजे. त्यांच्या पक्षात ज्या प्रक्षाचे ते प्रतिनिधित्व, त्यांनी सुद्धा यांच्या विचारांवर चालले तर त्यांच्या पक्षात सुद्धा ते चांगलं काम करू शकतात. तर त्यांच्यावर केवळ नाव घेण्याचं काम करण्याचं हे काम करतात, प्रयत्न कोणाच्या विचारावर चालण्यासाठी कोणी तयार नाही. आणि म्हणून आपण सर्व इथे आलात. आज या उपोषणाने ही सुरुवात. तुम्ही माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत. तुम्हाला वाटलं ताई आता नाराज आहे, ताई घराच्या बाहेर येत नाही. बरेच लोक मला का बरं झालं तुम्ही बाहेर आलात. बाहेर आलात म्हणजे मी कुठं पांघरून घेऊन झोपले होते. मला दुसऱ्या दिवशीपासून बाहेर येत होते. मला जरा वाटलं होतं आता निवडणुकीतून आपण पराभूत झालो तर जरा आराम करावा, जरा संसार करावा, जरा लेकरा बाळा नवऱ्याला वेळ द्यावा, पण जगू दिला तुम्ही. पण आता माझ्यापेक्षा तुम्हीच दुःखीत. तुम्हाला सुतक पडलंय, दिवाळी नाही केली, काही नाही केली, काही नाही केली. प्रत्येक जणाला असं कसं झालं, असं कसं झालं. या असं कसं झाल्यावर आता चर्चा करू नका बरं, उगाळत बसू नका. काय तो विषय सोडून द्या. मी अरे मुंडे साहेब वारले ह्याच्यापेक्षा मोठं झालंय का काही? मी जिवंत आहे ना. आणि मग मी काय आमदार होते तेव्हाही एवढेच लोक येत होते, मंत्री आले होते तेव्हाही होते ना, आता आले. मग माझ्यात काय कमी झालंय? माझी संपत्तीच तुम्ही आहे, माझी शक्ती तुम्ही आहे. माझी संपत्ती त्या मंत्रालयाच्या दालनाच्या बाहेरची पाटी नाही. माझी संपत्ती सरकारी दालन नाही. माझी संपत्ती तुम्ही आहात. त्यामुळे हे मराठवाड्याची मी भूमिकन्या आहे, मराठवाड्याची जन्मभूमी माझी आहे, कर्मभूमी आहे. मराठवाड्याच्या या दुःखी अवस्थेतून, या दुर्दशेतून मराठवाड्याला बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, म्हणून उपोषण करायची हिंमत आहे. कोण म्हणता की तुमच्या सरकारमध्ये तुम्ही काय केलं? अरे जर आम्ही काही केलं नसतं तर इथं उपोषणाला लोकांनी मला बसू दिलं नसतं. आम्ही केलंय म्हणून ताठ मानेने इथे येऊन बसलेलं आहे. आणि केलं म्हणून ताठ मानेने मांडू शकतो आणि ताठ मानेने मागू शकतो. आणि म्हणून ताठ मानेने आम्ही आमचा अधिकार मागत आहोत.
आम्हाला आमच्या सिंचनाचा अनुशेष द्या, आमच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी पोहोचवा, आमचं वॉटर ग्रीड पूर्ण करा, ठाण्याला भागलेल्या आमच्या मराठवाड्याच्या माऊलीची वणवण थांबवा. आम्हाला आणखी काही नको. मला पूर्ण विश्वास आहे संवेदनशील मुख्यमंत्री सकारात्मकतेने याचा निर्णय घेतील. नाही घेतला तर नक्कीच आमच्या विरोधी पक्षनेत्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही नाही घेतला तर आम्ही विरोधी पक्षाचा आमचा पिंड आम्ही जे करायचं ते करूच. आणि ज्यांनी कोणी आमच्यावर टीका केली त्यांचं काही राग मानून घेऊ नका. त्यांची आमचीच एकत्र सत्ता होती. ते मला कशी म्हणाले, आम्ही एकत्रच तो होतो. त्यामुळं कोणी मला काय म्हणलं तर राग मानून घेऊ नका. बातम्या होण्यासाठी लोक बोलत असतात. तुम्ही कोणाला दुश्मन लावू नका, आपलं तोंड वाईट करून घेऊ नका. सगळ्यांना चांगलं वागा, चांगलं बोला आणि आपल्या कामाने आपल्या मार्गावरून बिलकुल तुम्ही डळमळीत होऊ नका. पंकजा मुंडे एखाद्या निर्णयाने एखाद्या पराभवाने खचून जाणं एवढी आई लयची पेच नाही. एका तालुक्याच्या मालकीची नाही, राज्याच्या मालकीची. तुमच्या सेवेसाठी यार पदविध चालत राहतात. काय पदविध चालत राहतात. काय तर मिळेल तर मिळेल. आता माझ्या जिल्ह्याची पण दुर्दशा, माझ्या मराठवाड्याची माझी तळमळ आहे. नाना आपल्याकडे होता तर आपण करू शकत होतो. तळमळ हीच आहे की आता करू शकू का नाही, एवढीच तळमळ. पण घाबरू नका, हे करू शकू. आपण पाया पडला तर देशातलं राज्यातलं सरकार सुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याशिवाय राहणार. हे लाक्षणिक उपोषण होतं. तरी मी सकाळपासून इथे बसले, कॅमेरा समोर आहे. मला हळूच कानात कोणी म्हणलं तरी तहान लागली का, पाणी चालते उपोषणात. म्हणलं नाही, पाण्यासाठी उपोषण आहे. मी पाण्याचा थेंब सुद्धा घेणार नाही. फार मोठी गोष्ट नाही. कधी जीवनात वेळ आली तर आमरण उपोषण करू, तेव्हा तुम्ही येताल का नाही माहित नाही. आमरण उपोषण तशी वेळ येऊ नये, कारण अशी वेळ माझ्या जनतेवर येऊ नये, अशी वेळ माझ्या राज्यावर येऊ नये, अशी वेळ माझ्या जनतेवर येणार नाही अशी अपेक्षा करते. या सरकारला जी संधी मिळाली या जनतेची सेवा करायची, ती संधीचं ते सोनं करतील अशी अपेक्षा करते. हे सकारात्मक भावनेतून केलेलं उपोषण आहे. त्याला भविष्यामध्ये आक्रमक भावनेतून रस्त्यावर उतरायची वेळ हे सरकार येऊ देणार नाही अशा अपेक्षेला मी व्यक्त करते आणि आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करते की आपण हे उपोषण यशस्वी केलं. भव्य संख्येने जणू एखादी भव्य सभा आहे अशा या सभेला आलात. आणि आता माझं उपोषण हे नुसतं लाक्षणिक उपोषण होतं. या उपोषणाची सोडवणूक एका लहान निष्पाप मुलीच्या हातून एक बोट पाण्याचा घेऊन मी हे उपोषण सोडते. एक नॉमिनल आपण त्याची फॉर्मॅलिटी करतो. त्याच्यानंतर पाच जण जाऊन आमच्या इथे आयुक्तांना निवेदन देणार आहेत आणि सर्वांनी शांततेने आपल्या घरी जायचंय. आपल्या सर्वांच्या मनापासून मी आभार मानते. ते यशस्वी केल्याबद्दल हाताच्या वर लावा, हात वर करा आणि निश्चय करा. आताचा आपला प्रत्येक दिवस मराठवाड्याच्या पाण्यासाठी हा लढा कशासाठी, मराठवाड्याच्या पाण्यासाठी हा लढा कशासाठी. पाणी आमच्या हक्काचं आणि हे पाणी आम्ही मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही असा निश्चय करून आपण सर्व इथून जा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पंकजा मुंडे यांनी त्यांचं लाक्षणिक उपोषण सोडलेलं आहे. त्याचबरोबर मराठवाड्याच्या पाण्यासाठी पंकजांचं हे लाक्षणिक उपोषण होतं. सरकारचं लक्ष वेधण्याकरता म्हणून मी उपोषणाला बसले होते. पण हे मराठवाड्याचं पाणी आम्ही कोणालाही देऊ देणार नाही. आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळालंच पाहिजे. यासाठी मी खुद्द मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्री याबद्दल संवेदनशीलपणे विचार करतील आणि निश्चितपणे आपल्या सगळ्या मागण्या मान्य करतील अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे. सत्तेत होते त्यावेळी देखील काम केलं आणि आत्ताही करते. आणि आज एका पराभवाने खचून जाणारी मी काही एवढी लेचीपिची नाहीये असं देखील त्यांनी स्पष्टपणे ठणकावून सांगितलेलं आहे. आपल्या एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणानंतर पंकजा मुंडे आता थोड्याच वेळात आपलं उपोषण सोडतात. मोठ्या संख्येने यावेळी कार्यकर्ते तिथे उपस्थित आहेत. सगळ्या कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी स्पष्ट सांगितलंय की यापुढे आपल्याला काम करायचं आणि आपण काम करत राहणार. बऱ्याचशा लोकांनी आपण बाहेर पडलात, बरं केलं याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. पण मी कधीच घरात नव्हते. कायम कार्यकर्त्यांसाठी, जनतेसाठी मी सगळ्यांसमोर राहिलेली आणि आजही त्याच भूमिकेतनं मी माझं हे लाक्षणिक उपोषण केल्याचं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. सगळी कार्यकर्त्यांची लगबग आणि अर्थात माध्यमांचे कॅमेरे यातनं पंकजा मुंडे यांचं उपोषण जे आहे ते कॅमेऱ्यात टिपण्यासाठी म्हणून त्यांची सगळ्यांची लगबग. पण अखेर त्यांनी आपला लाक्षणिक उपोषण जे आहे ते सोडलेलं आहे. कालपासून या उपोषणाला त्या बसल्या होत्या आणि यावेळी मराठवाड्याचं पाणी जे आहे, मराठवाड्याचं जे अपूर्ण प्रकल्प आहे, मराठवाड्याचं ग्रीड पूर्ण करा, ग्रीड प्रकल्प जो आहे तो त्यांनी
त्यांनी त्याबद्दल स्पष्टपणे सांगितलेले, सत्तेत असताना आम्ही यासाठी प्रयत्नशील होतोच, काम करत होतो, पण आता जर ते प्रकल्प थांबवण्यात येत असतील, हे चालू देणार नाही, आमच्या हक्काचं पाणी आम्ही कोणाला देऊ देणार नाही, असं ठामपणे सांगत आज पंकजा मुंडे यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे. माझं उपोषण यशस्वी झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन याबद्दल त्यांच्याशी आम्ही चर्चा करू. मला पूर्ण विश्वास आहे उद्धव ठाकरे हे एक संवेदनशील मुख्यमंत्री आहेत, व्यक्ती आहेत, त्यांना या सगळ्या समस्या कळतात आणि निश्चितपणे म्हणजे मराठवाड्याने शिवसेनेला भरपूर काही देऊ केलेले, बरेचसे नेते आमदार खासदार देऊ केलेले आहेत. अशा वेळी मराठवाड्यावरती अन्याय होईल, मराठवाड्याच्या जनतेवरती अन्याय होईल असा कोणताही निर्णय मुख्यमंत्री घेणार नाही याचा मला पूर्ण विश्वास असल्याचं पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात सांगितलं. कार्यकर्त्यांशी त्यांनी आज पुन्हा एकदा संवाद साधला. मला मराठवाड्याची वाघीण म्हटलं जातं आणि त्याच वेशाने लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी म्हणून मी कायम झेप घेत राहणार, कायम पुढे राहणार असं देखील पंकजा मुंडे यांनी आज सांगितलेलं आहे. मराठवाड्याच्या हक्काचं पाणी मिळवणार म्हणजे मिळवणारच अशी घोषणाच त्यांनी आज इथे केली आहे, निश्चय त्यांनी व्यक्त केला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रमुख नेते हे सगळे इथे उपस्थित आहेत.